दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उद्योजक मोहन सदाशिव शितोळे यांनी केलेल्या भाषणाबाबत निर्माण झालेल्या वादावर आता नवीन भूमिका समोर येते। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आणि आयोजकांनी मोहन शितोळे यांनी कोणत्याही समाजाचा अवमान करणारे किंवा भावना दुखवणारे वक्तव्य केलं नसल्याचा दावा केलाय। भाषणातील काही वाक्यांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्यानं गैरसमज निर्माण झाला असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलंय। तसेच ग्रामपंचायत निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय आकसापोटी बदनामी करण्याचा विरोधकांनी केविलवाणा प्रयत्न केला असल्याचंही मोहन शितोळे यांनी सांगितलं। याचाच आढावा घेतलाय आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी। काल अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली होती, तर कार्यक्रम तुम्ही आयोजन केला होता, तर त्याची रूपरेषा नक्की काय होती? 1 ऑगस्ट रोजी 2026 अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचं उद्घाटन होतं। त्या उद्घाटनाच्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती यांची 100वी जयंती होती। त्या जयंतीमध्ये छोटेखानी एक कार्यक्रम ठेवलेला होता। वरिष्ठ पदाधिकारी आले होते त्या कार्यक्रमाला। कार्यक्रमाचं इमारतीचं उद्घाटन झालं त्यांच्या हस्ते। त्यानंतर थोडे ग्रामस्थांच्या समोर लोकभाऊ अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातले बोलणे झाले, त्यांची कादंबरीबाबत बोलणं झालं। संपूर्ण कार्यक्रम त्याविषयी संपन्न झाला आणि त्यानंतर कार्यक्रम समाप्त झाला असे मी त्या कार्यक्रमाचं नियोजन करून मी समाप्त केलं त्या कार्यक्रम। बरोबर आहे। आज आपल्या बरोबर शिक्षक आहेत, तर काल तुम्ही पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये तुम्ही सोशल मीडियावर किंवा पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये तुम्ही कुसेगावचे मोहन शितोळे यांच्यावर जे आरोप केले नाही का, की त्यांनी असं वक्तव्य केलं, त्याबद्दल खरंच असा प्रकार या ठिकाणी घडला होता? हा, ही जी बोलण्यामध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली ती आमची सॉल्व्ह झाली। म्हणजे ह्याच्यातनं की आता कुणी बाबा काय उठवू नये, कुणी बातम्या लावू नये, बोलण्याचा त्यांचा अर्थ वेगळा होता, मला तो वेगळा वाटला। त्याच्यातनं पण असं नाही की आमचा एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तुम्ही जे निवेदन दिलं निवेदनामध्ये जे तुम्ही शब्द टाकलेत नाही का, त्यांच्यावर जे आरोप केले ते खरंच वस्तुस्थितीमध्ये या ठिकाणी प्रकार घडला होता? नाही, प्रकार हा असा घडला नव्हता। बोलण्यामध्ये आम्ही दोघ जण बसलो, आज आमचा अख्खा समाज, त्यांना समोरासमोर आम्ही विचारलं की बाबा मी म्हणायचो तुम्ही असं बोललाय, ते म्हणायचे माझं बोलण्याचा अर्थ हे होता। मग आता हे होतं म्हणल्यावर आम्ही बसून आमचं डिस्कस केलं, दोघांचं बोलणं पण एकच झालं की त्यांचं कसं म्हणणं आलं की बाबा मी असं बोललो नाही, मी म्हणायचं तुम्ही तसंच बोललाय। पण बोलायचं त्यांना बरोबर होतं, ते बरोबर बोललं होतं, पण बोलताना थोडं चुकलं होतं। पण ते दोघं मिळून मग मला समजलं की बाबा हे अर्थ असा होता बोलण्याचा। मग मी म्हणलं बाबा हे बरोबर आहे तुमचं बोलणं, ठीक आहे। आता इथून पुढे असं काही होणार नाही की बाबा कोण परत समाजावर अन्याय करणार नाही की बाबा बातम्या कोण लावतोय, तसे बातम्या पण कोणी लावू नाही, एवढीच माझी विनंती आहे। हा प्रकार नक्की कसा घडला होता? म्हणजे यांचं भाषण चालू होतं, भाषण चालू असताना सुरुवात झाली, अण्णाभाऊंचा इतिहास सांगत होते। इतिहास सांगत असताना आता कसं होतं, इतिहास सांगत असताना ते बोलताना बोलून गेले, पण मला वाटलं वेगळं, अरे हे असं का बोलतात। मग मी काय केलं की याचा विरोध केला। पण विरोध केल्याच्या नंतर मला वाटलं आयला हे माणूस माझ्याकडे येत नाही, म्हणून मी चौकीपर्यंत गेलो। मग चौकीपर्यंत गेल्याच्या नंतर आयला मग ह्याचं जरासं वेगळंच वळण पडायला लागलं की बाबा कोणी पण फोन करायला लागलं की बाबा ह्यांचा फोन येतोय, त्यांचा फोन येतोय। पण मी काय म्हणायचो की हे आमचं आज मिटणार आहे। की कसं मिटणार आहे की आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना आम्ही इथं बोलावलं, पण आम्ही चर्चा पण केली की बाबा हे तुम्ही असं बोललाय। मी म्हणायचो, ते म्हणायचंय की मी काय असं बोललो नाही, आम्ही सगळ्या समाजाने डिस्कस केलं, त्यांच्या बोलण्यातनं काय आलं हे आम्ही समजून घेतलं एकामेकी बरोबर, म्हणून आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। ह्याच्यानंतर की बाबा कोणी आता कुठं जाऊ नये, कुणी कंप्लेंट देऊ नये, अजून एवढीच हात जोडून विनंती आहे माझी की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, स्टेटस ठेवू नये। जय लवजी, जय अण्णाभाऊ। जे सोशल मीडियाला काल गावचे जे ग्रुप आहेत त्याच्यावर सोशल मीडियाला जे निषेध केलता की ते हे वाक्य बोलले नाही का जयंतीच्या भाषणामध्ये, हा प्रकार खरंच ह्या कुसेगाव सारख्या ठिकाणी जयंतीच्या ठिकाणी घडला होता का? नाही, सर्वप्रथम
मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू शकतो. माझं नाव रमेश खंडाळे. 96 पासून मी संघटनेमध्ये काम करतो. संघटनेमधून काम केले, उपाध्यक्ष म्हणून काम केले. तुझ्यामध्ये असा काहीच प्रकार नाही. फक्त ह्या गोष्टी ऐकण्यामध्ये काहीतरी गफलत झाली आणि ह्याच्याकडनं आमच्याकडनं वैयक्तिक ह्या गोष्टीमध्ये आम्हाला मातंग समाजामध्ये ह्याच्या गोष्टीमध्ये आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये द्वेष किंवा काहीच आम्हाला वैयक्तिक सांगायचं डायरेक्ट विषय यायचं म्हणलं तर मोहन शितोळे ह्या व्यक्तीबद्दल आम्हाला ह्या कुठल्या व्यक्तीला मात्र ह्या गोष्टीवर शंका नव्हती. फक्त शब्दामध्ये ऐकण्यात बदल झाला आणि ह्याच्यानंतर हे वादन माजलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बाहेरच्या लोकांनी विसरून टाकलेलं आहे. आता पण आपण ज्या ठिकाणी उभं होतो या जागाचंही नियोजन आदरणीय मोहन शितोळे यांनी केलेलं आहे. साहेबांनी त्यामध्ये मदत केलेली आणि खंडळे असतील या सगळ्यांनी मदत करून या गोष्टी केल्या. तर आमच्या गावामध्ये जातीपात असला कुठल्या गोष्टी नसतो, विषय नसतो. आणि राहिली महापुरुषांच्या बद्दलची गोष्ट आमच्याकडे हे आता मी जवळजवळ 15 वर्ष संघटनेमध्ये काम करतो. आमच्याकडे असा कुठला विषय नाहीये आणि मोहन शितोळेबद्दलचा बिलकुलच नाहीये. आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे गोरगरिबांच्या पाठीमुख खंबीरपणे उभं राहायचं काम आदरणीय दादांनी केलेले. हे फक्त बाहेरच्या आम्हाला विनंती की जे कोणी संघटनेने हा विषय उठून धरलेला आहे तर त्यांनी आणि प्रशासनाने हा विषय स्टॉप करा. पोलिसांना विनंती हा विषय थांबून टाका. प्रयत्न आम्ही सकल पूर्ण सर्व मातंग समाजाच्या वतीने मी त्यांना सांगतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.